नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे. भाजप सरकारमुळे देश 25 वर्षांनी मागे गेला, उज्ज्वला शिंदे यांचा आरोप. शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. पंढरपूरमध्ये चौकात दहशत माजवणाऱ्या 3 तरुणांना अटक. भाजप परिवार उपक्रमाला अक्कलकोट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसचा आज 9वा वर्धापन दिन. सिने अभिनेते विजय कदम आज मंगळात येणार. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर येथील विधान परिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आले आहे. सीमेवर लढणाऱ्या सैनिकाबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यावरून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. गुरुवारी हे निलंबन मागे घेण्याबाबतचा ठराव सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांचे निलंबित घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पंढरपूर तालुक्यात आमदार परिचारक समर्थकातून जल्लोष केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका निवडणुकीत सैनिकाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावरून त्यांचे निलंबन करण्यात आले होते. या निलंबनानंतर याबाबतची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या चौकशी समितीने आपला अहवाल विधान परिषदेत सादर करून आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची शिफारस केली आहे. या अहवालावरून आमदार परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याबाबतचा ठराव गुरुवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सभागृहात मांडण्यात आला. यावेळी एकमताने हा निर्णय सभागृहात घेण्यात आला. गेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार परिचारक यांच्यावरील निलंबन मागे घेण्याचा ठराव मांडण्यात येणार होता, परंतु शिवसेनेच्या सदस्यांनी जोरदार विरोध केल्याने ठराव सभागृहात मांडला गेला नाही. परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत परिचारक यांच्यावरील निलंबन मागे घेण्यात आल्यामुळे परिचारक समर्थकांनी जल्लोष केला आहे. 60 वर्षात काँग्रेस पक्षाने जे दिले ते 4.5 वर्षात भाजप सरकारने धुवून काढले. देश 25 वर्षांनी मागे गेला. काँग्रेसने महिलांना दिलेल्या 50% आरक्षणामुळेच आज सर्वत्र व सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर महिला सर्वच क्षेत्रात सक्षम दिसतात, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या उज्ज्वला शिंदे यांनी केले. मोहोळ येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उज्ज्वला शिंदे म्हणाल्या की मोहोळ तालुका हा ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार व सुशीलकुमार शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या मित्रांची कास धरून चालणारा हा तालुका आहे. स्वर्गीय संभाजी महाराज गरड, स्वर्गीय शहाजीराव पाटील, स्वर्गीय ARD शेख यांच्या विचारधारेने काँग्रेसमय झालेला तालुका असून साहेबाविषयी असेच प्रेम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. मुस्ते येथे आत्महत्या केलेले शेतकरी सिद्धराम विभूते यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा व संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तातडीने 10 लाखाची आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनात जनहितचे विकास जाधव, विजय मोरे, श्रीपती दुणे व मयत शेतकऱ्याचे कुटुंबीय तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा आपले स्वागत. लोखंडी सत्तूर घेऊन भर चौकात आरडाओरड करीत दहशत माजवणाऱ्या 3 तरुणांना पंढरपूर पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी येथील काळा मारुती मंदिर समोरील चौकात घडली. गणेश रमेश राऊळ, श्रेयस भास्कर साळुंखे आणि सारंग संजय टोळे तिघेही राहणार पंढरपूर अशी अटक करण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.
पंढरपूर येथील गल्लीबोळातून आणि चौका चौकात गुन्हेगारांची साम्राज्य आहे. गेल्या अनेक वर्षापासून येथील टोळी युद्ध आणि भुरट्या दादांचा सुळसुळाट आहे. भिशी व्यवसाय, खासगी सावकारकी, मटका बुकिंग आणि वाटमारी यामध्ये अनेक तरुण गुंतलेले आहेत. येथील चौकामध्ये आणि गल्लीमध्ये या ठिकाणांच्या काही गुन्हेगारांचे वर्चस्व आहे. यामुळे हे वर्चस्व टिकवण्यासाठी अधूनमधून मारामाऱ्या होताना दिसतात. बुधवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी पंढरपूर पोलिसांचे निर्भया पथक सायंकाळच्या सुमारास गस्त घालीत असताना शहरातील काळा मंदिर मारुती मंदिर समोरील चौकात मोठा गोंधळ दिसला. या ठिकाणी 3 तरुण मोठ्याने आरडाओरडा करीत होते. त्यातील एका तरुणाच्या हातामध्ये लोखंडी सत्तूर होता. हे तरुण आपली दहशत बसवण्याचे काम करीत होते. गणेश रमेश रावळ वय वर्ष 29 आणि सारंग संजय टोळे वय वर्ष 23, श्रेयस भास्कर साळुंखे वय वर्ष 25, तिघेही राहणार तानाजी चौक पंढरपूर अशी त्यांची नावे आहेत. निर्भया पथकाने हे दृश्य पाहून या तरुणांना ताब्यात घेतले. निर्भया पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे आणि त्यांच्या टीमने या तरुणांना पोलीस ठाण्यात आणले. हे तरुण चौकामध्ये कोणत्या कारणास्तव दंगा करीत होते याबाबतचा पोलीस तपास सुरू आहे. या तरुणावर पोलीस कॉन्स्टेबल शेखर भोसले यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110, 117 व 135 नुसार फिर्याद दाखल केली असून आर्म ऍक्ट कायदा कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे हे करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर व तालुक्यात मेरा परिवार भाजप परिवार या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे. घरोघरी भाजपबद्दल प्रेम वाढावे आणि पक्ष व कुटुंब हे एकच आहेत असा संदेश या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये जावा यासाठी देशभरातील 25 लाख घरावर भाजपचा झेंडा लावण्याचा संकल्प राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरसह राज्यामध्ये या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे. त्याची सुरुवात तालुका अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या स्वतःच्या घरापासून केली आहे. दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी श्रीराम मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 ते 5 स्वागत समारंभ, चहापान, स्नेह मेळावा व हिंदी मराठी गाण्यांचा ट्रॅक शो होणार असून सायंकाळी 5 वाजता अभिनेते विजय कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा व विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात दामाजी एक्सप्रेसच्या फलाटावर या सदरात सातत्याने लेखन करणाऱ्या स्तंभ लेखकांचा तसेच दामाजी एक्सप्रेस परिवारातील सदस्यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी केअरटेकर या लघुपटाच्या पोस्टरचे व साप्ताहिक मंगळवेढा टाइम्सच्या वेबसाईटचे लॉन्चिंग अभिनेते विजय कदम यांच्या हस्ते करण्यात येणार असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकारी संपादक प्रकाश जडे यांनी केले आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे. भाजप सरकारमुळे देश 25 वर्षांनी मागे गेला, उज्ज्वला शिंदे यांचा आरोप. शेतकऱ्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन. पंढरपूरमध्ये चौकात दहशत माजवणाऱ्या 3 तरुणांना अटक. भाजप परिवार उपक्रमाला अक्कलकोट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. आणि दैनिक दामाजी एक्सप्रेसचा आज 9वा वर्धापन दिन. सिने अभिनेते विजय कदम आज मंगळवार येणार. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.